नगरपालिकेत आलं तर कर्मचारी उपलब्ध नसतात आणि मध्यंतरीच्या काही काळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी इथे नव्हते, त्यामुळे थोडंसं बेशिस्तीचं असं वातावरण तयार झालेलं आहे। तर एक त्यांना शिस्त आणण्यासाठी आणि डायरेक्ट ॲक्शन घेण्यापेक्षा थोडंसं समज देण्यासाठी म्हणून आम्ही घंटी वाजवून आणि त्यांना गुलाबाचं फूल देऊन एक सुशासन तयार करण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत आहोत की त्यांनी वेळेमध्ये उपलब्ध राहावं। किती कर्मचारी आहेत आणि आतापर्यंत किती कर्मचारी आलेले आहेत? 265 जवळपास कर्मचारी आहेत आणि 20% पण आतापर्यंत आलेले आहेत। 81% कर्मचारी अजून आलेले नाही आहेत। तर मग आज या उपक्रमानंतर काय कारवाई करण्यात येणार जे कर्मचारी उशीर येतील त्यांच्यावर? नाही, आता सध्या तरी त्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यानंतर मग आतमध्ये काही नगरपालिकेच्या कामासाठी काही बाहेर गेलेले आहेत का किंवा त्यांनी कुणी अधिकृत सुट्टी घेतलेली आहे का, ह्या सगळ्याची पाहणी करून आणि जे काही अजून उशिरा येत आहेत त्यांच्यावरती एक नोटीस त्यांना दिली जाईल लिखित स्वरूपामध्ये। नंतर मीटिंग घेतली जाईल, त्यांना समज दिली जाईल आणि तेवढं करूनही जर कुणी वेळेवर येत नसेल तर त्यावरती काही कारवाई करावी लागेल नाईलाज असतो। या ठिकाणी नगर परिषदेमध्ये कर्मचारी वेळेवर येत नाहीत। याचं कारण असं आहे की गेले 4 वर्ष या ठिकाणी प्रशासक होतं। प्रशासक म्हणजे अधिकारी राज्य असल्यावर आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीचं राज्य असल्यावर काय फरक असतो? तर या ठिकाणी नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत आणि हे जनतेचे सेवक आहेत, जनतेची सेवा करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि त्या जनतेला जर इथं कर्मचाऱ्याच्या मार्फत सेवा भेटत नसेल तर ती सेवा मिळवून देण्याचं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्मचाऱ्याच्या मार्फतच सेवा आम्हाला देता येत असते आणि ते कर्मचारी वेळेवर यावेत यासाठी एक शिस्त लागावी म्हणून आम्ही या ठिकाणी गुच्छ देऊन गांधीगिरी स्वरूपामध्ये त्यांना पहिल्यांदा आम्ही त्यांना एक विनंती करत आहोत आणि त्याच्यानंतर जर ते ऐकत नसतील तर नगराध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावर आम्हाला नाईलाज असतो कारवाईचा मार्ग अवलंबावा लागेल। सर्वजण नगरसेवक, माननीय नगराध्यक्षा यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष, गटनेते सर्वजण या ठिकाणी मी ह्यासाठीच आलेलो आहोत की याच्या पुढं ह्या परळी नगर परिषदेमध्ये शिस्तचं आणि स्वच्छतेचं काटेकोरपणे पालन केल्या जाईल। यासाठी सगळ्यांना आधीच दंडात्मक कारवाई केली तर त्यांच्यावर हा अन्याय होईल, म्हणून या ठिकाणी आम्ही आज जे उशिरा कर्मचारी येतात त्यांना घंटा वाजवून त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना आम्ही समज देतो की बाबा तू उद्यापासून वेळेवर ये। जर तो उद्यापासून वेळेवर आला नाही तर त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी जे देखील गुटखा, पुडी, पान हे खाऊन जे नगरपालिकेत कर्मचारी येतात त्यांच्यावर देखील आम्ही अशाच प्रकारची कारवाई करू, कारण की नगरपालिकेची इमारत ही सुंदर आणि स्वच्छ राहावी याचा आम्ही काटेकोरपणे पालन करू। याच्यापुढं परळीत नगरपालिकेत देखील वाहतुकीची शिस्त असो, परळीमध्ये याच्यानंतर स्वच्छता आणि शिस्त या 2 गोष्टीचं काटेकोर पालन नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू।